दही, इनो, सोडा काहीही न वापरता जाळीदार, कुरकुरीत कुळिथाचा डोसा कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत। डोसा तुम्ही पाहू शकता, मस्त असा जाळीदार आणि कुरकुरीत तयार झालेला आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। 1 कप इथे मी जाड तांदूळ घेतलेले आहेत। यानंतर अर्धा कप कुळीथ घेतलेले आहेत आणि पाव कप उडदाची डाळ घेतलेली आहे। अर्धा चमचा मेथीचे दाणे घेतलेले आहेत आणि हे सगळे स्वच्छ 2 ते 3 पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचं आहे। आता यामध्ये भरपूर पाणी घालून 5 ते 6 तास आपल्याला हे भिजत घालायचं आहे। 5 ते 6 तासानंतर ह्यातलं पाणी काढून टाकायचं। आता इथे मी अर्धा कप पोहे घेतलेले आहेत, ते स्वच्छ धुवायचे, त्यामध्ये थोडंसं पाणी घालून ह्याला 10 मिनिटं भिजवून घ्यायचं। आता हे पोहे ह्यामध्ये एकत्र करून घ्यायचं आणि हे जे पाणी होतं तांदळामधलं ते आपण बाजूला ठेवलेलं आहे, तेच पाणी आपण हे वाटण्यासाठी वापरणार आहोत। हे सर्व आपल्याला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून दळून घ्यायचं आहे। एकदम स्मूथ असं पेस्ट तयार करून घ्यायची आहे। या पद्धतीची पेस्ट मी तयार करून घेतली। आता यानंतर ह्याला 3 ते 4 मिनिटं चांगलं फेटून घ्यायचं। चवीनुसार ह्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे। पुन्हा एकदा फेटून घेतलं आणि रात्रभरासाठी ह्याला फर्मेट करायला ठेवून दिलं। दुसऱ्या दिवशी सकाळी बघा, मस्त असं हे पीठ फर्मेट झालेलं आहे। पिठाला छान अशी जाळी पडलेली आहे। आता याचा आपल्याला मस्त असा डोसा तयार करायचा आहे। इथे तवा गरम करत ठेवलेला आहे। तव्याला चांगलं तेल लावून पुसून घ्यायचं। यानंतर तवा चांगला गरम करून ह्यावर पाणी शिंपडायचं। पाणी असं मस्त उडलं पाहिजे इथपर्यंत तवा गरम करून घ्यायचा। पाणी स्वच्छ पुसून घ्यायचं। यानंतर 1 ते सव्वा पळी बॅटर घालून हे मस्त असं गोल 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 फिरवून घ्यायचं। छान असा डोसा तयार होतो आणि मध्यम आचेवर डोसा मस्त आपल्याला शेकून घ्यायचा आहे। वरून तेल, तूप, बटर काहीही वापरू शकता। आता तवा चांगला फिरवून घ्यायचा आणि सोनेरी रंग येईपर्यंत मस्त असा हा डोसा खरपूस तयार करून घ्यायचा। पाहू शकता ह्याला टेक्स्चर पण खूप छान आलं आहे, रंगही खूप छान आलेला आहे। डोसा आपला मस्त असा जाळीदार कुरकुरीत तयार झालेला आहे। दुसरा डोसा घालताना पाणी शिंपडून तवा चांगला स्वच्छ करून घ्यायचा। यानंतरच यामध्ये आपल्याला बॅटर घालायचं आहे। कुळीथ जे आपण इथे वापरलेलं आहे त्याला इंग्लिशमध्ये हॉर्स ग्राम असं म्हणतात। आता हे कुळीथ आहे, यामध्ये प्रोटीन आणि फायबरचं प्रमाण भरपूर आहे। त्यामुळे हा डोसा जो आहे तो अतिशय पौष्टिक प्रोटीनयुक्त असा डोसा आहे। दुसरा डोसाही आपला मस्त असा तयार झालेला आहे। रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच रेसिपीसह। धन्यवाद।